या सगळ्याविषयी बोलण्याकरता विजय कुंभार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कुंभारजी, काय पहिली प्रतिक्रिया आहे या सगळ्या मुद्द्यावर? ते झालं ते चांगलं झालं, परंतु आपल्या राज्यकर्त्यांना न्यायाची कबड्डी कशी खेळायची हे चांगलं माहिती असतं. त्यामुळे झाला या खूप विलंब झालाय आणि याच्यामध्ये ज्यांनी आतापर्यंत त्यांना प्रोटेक्ट केलं म्हणजे ते एकदा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर सुद्धा ना त्यांनी आता याची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे की असं काही आपल्या समोर घडलं, त्या माणसाला शिक्षा झाल्यानंतर तरीही आपण मंत्रिमंडळात ठेवलं आणि त्याला प्रोटेक्ट केलं. काय होतं की एखादा मंत्री ज्यावेळेला एखाद्या मंत्रालयात काम करतो किंवा सत्तेवर असतो त्याला त्यावेळेला बऱ्याच सवलती मिळतात. एखाद्यावर गुन्हे असताना त्या सवलती मिळू नयेत यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं असतं. परंतु आपल्याकडे उलटी प्रथा चाललेली असते. त्याला जोपर्यंत पूर्ण तो दोषी हे होत नाही तोपर्यंत त्याला संरक्षण दिलं जातं. ही प्रथा आता तरी बदलली पाहिजे. ज्यांनी ज्यांनी संरक्षण दिलं त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला पाहिजे खरं तर या प्रकरणामध्ये. अगदी विजय सर, मी खरं तर या पॅटर्नवर येते. मला या पॅटर्नवर तुमच्याशी बोलायचं आहे. पुराणातली वांगी काढत नाही, पण संदर्भ देणं फार महत्त्वाचं आहे. धनंजय मुंडे यांच्या संदर्भात जेव्हा मंत्रिपद राहणार की जाणार हा मुद्दा जेव्हा उपस्थित झाला तेव्हा देखील पॅटर्न जर आपण पाहिलं तर भेटीगाठी सुरू झाल्या. धनंजय मुंडे रुग्णालयात दाखल झाले, नंतर जे व्हायचं होतं ते घडलंच. माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत पण आपण जेव्हा म्हणतोय, ज्यावेळी सातत्यानं माणिकराव कोकाटे वादात सापडतात त्यावेळी अजित पवार यांची भेट घेतात, तात्पुरता समज दिली जाते. पुढं व्हायचंय तेच होतं. पहिले पाढे 55. आता सदनिका घोटाळा प्रकरणात अटक वॉरंट जारी केल्यावर कोणत्याही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.